बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की मित्रांनो, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. तो जो रोड आहे तो रोड सार्वजनिक रोड आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण सर्व जणांनी काळजी घ्यायची आहे. चला, सामन्याला करायची सुरुवात आणि दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर नसतील तर पुढच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच दिला जाणार नाही, कारण एक्स्ट्रा प्लेअरने नाव आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि स्पर्धा लाईव्ह आहे, तोपर्यंत स्कोरिंग देखील होणार नाही, ही विनंती असेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एपी गण्या आपल्याला पाहायला मिळतील आणि ऋत्युंजय राणे आर आर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 ऑन द बोर्ड, 1 धाव जी धाव फलकावरती आपल्याला धाव पाहायला मिळेल. वाटी 11 वर्सेस सारा 11 कल्याण अशी लढत. पुढील मॅच चिंतामणी जय 11 वर्सेस R1 स्पोर्ट्स असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाच्या मॅच मध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, चिंतामणी जय 11 आणि R1 स्पोर्ट्स, की आपण लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. पुढील मॅच आपण करणार आहोत आणि पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण लगेच करणार आहोत, याची आपण नोंद करून घ्या. यावेळेस व्हाईट बॉल अवांतरशी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धाव फलकावरती आम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस देखील कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅचची संधी मैदानावरती निर्माण झाली आणि कशी कामगिरी असेल आता हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आली सिंगल आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्वप्नील मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा संघाची आपण पाहू शकतो मॅनेजमेंट केली. जे खेळाडू आणले होते त्या खेळाडूंनी 100% दिला. अनिकेत प्रतिष्ठान, मुकेश रॉयल, चेंबूर या संघाला हरवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नांची पूर्ती आपण पाहिली, करण्यात आली. एपी गणेश आणि त्यांच्या जोडीला ऋत्युंजय राणे असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती कशा प्रकारची कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ही महत्वाची मॅच, या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं खेळणं गरजेचं. आय थिंक विनोद होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, स्वतःला स्ट्रेच भरपूर केलं. हा विनोद एक असा खेळाडू आहे ना जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चौकारांचा किंग, चौकार जबरदस्त मारतो आणि त्याचे टॅप मारण्यासाठी हा खेळाडू सुपरिचित आहे. असा विनोद यष्टींच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद सारखा खेळाडू जर टिकला तर किती धावा बनवल्या ते 3 ओव्हरमध्ये फिनिश होतात. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील सागर. यावेळेस फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळतात. मृत्युंजयच्या खेळीचा अंत. मृत्युंजय राणे बॅक टू दी पवेलियन. डीजे
जी मात्र जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. सागरच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जेडी सर थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे मोमेंटम आहे, तो मोमेंटम कॅरीड आउट झाला तर आपल्यालाच फायदा होईल, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्या. मैदानावरती आपण पाहू शकतो षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 4. षटक क्रमांक 2 ला ते सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार गणेश. धावसंख्या फलकावरती 4. गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. साईनाथ आणि साईनाथच्या जोडीला एपी गणेश असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती साई, स्ट्रायकिंग एंडवरती एपी गणेश आणि मैदानावरती आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. जेडी सर थोडंसं सहकार्य करा. आपल्याला बरेचसे सामने देखील कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. तुमच्याकडे तो मोमेंटम आहे. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न गेला. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र दुसरं प्रगतीपथावरती असताना आपण पाहू शकतो ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे. 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात. 1 वाईड 2 सिंगल. गोलंदाज गणेश वरती थोडस प्रेशर, थोडस दडपण असेल का? कारण बघा पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टँडर्ड सेट करण्यात आलाय त्या स्टँडर्ड नुसार आता गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल. आणि मी म्हणेल कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटसाठी, हेल्दी कॉम्पिटिशनसाठी फार चांगलं आपण पाहू शकतो अशा प्रकारचा एक स्टँडर्ड. पहिल्या षटकामध्ये जर गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्यात, त्याच्याकडे बघून आता गणेशला देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 3 बॉलमध्ये 4 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा आणि एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9. बॉल झाले 4. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. गोलंदाज तयार होत असताना सागर गणेश आपल्याला पाहायला मिळतील. सागर पहिल्या षटकामध्ये होत्या. पंचांचा इशारा येत असताना नो +1 एकूण 2 धावा फलकावरती होतील ऍड आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. फलक 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इंटरेस्टिंग मॅच मध्ये इंटरेस्टिंग खेळाडूंचं खेळणं अतिशय महत्वाचं आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. धावा संख्या फलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळते. 1 2 3 4 4 बॉलचा खेळ झालाय. हा भांडा त्या खेळाडूने थोडासा प्रयत्न केला होता, मात्र आलेली सिंगल धावसंख्या 12 या आकड्यावरती. फलक पाहायला मिळतो, जे मात्र 12 या आकड्यावरती 12 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील वाईट बॉल
या मॅच मध्ये ही ओव्हर आहे ना थोडीशी मी म्हणेल कल्याण संघासाठी बॅकफुट वरती आणणारी या कमबॅक करावा लागेल. कमबॅकच्या अशा पल्लवीत होतील का? बॉल आतापर्यंत आपण पाहू शकतो झालेले आहेत ते म्हणजेच 5 हा शेवटचा बॉल आहे आणि मैदानावरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. झटका बसलाय मैदानावरती दुसरा 2 षटकांची अखेर धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळेल. वरती 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. विनोद सारखा एक स्मार्ट खेळाडू, सागर सारखा एक स्मार्ट खेळाडू जर या संघामध्ये आहे. 13 धावा. दादा 9 धावा आहेत या षटकामध्ये. गणेश बॅटिंग देखील करू शकतात आणि त्यांच्याकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. विनोद एक असा खेळाडू आहे ज्याच्या विरोधामध्ये रन बनवणं अतिशय थांबवणं अतिशय अवघड असं खेळाडू मैदानावरती विनोद पाहायला मिळतोय. साहिल पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली साहिल यांनी, असे साहिल आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती साईनाथ साई आणि हिल असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती तयार गोलंदाज विघ्नेश. आता विघ्नेशच्या वतीने कशी कामगिरी असेल? तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सर एक्झॅक्टली आली आहे सिंगल 22 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि मैदानावरती आपण पाहू शकतो षटकाला झाली आहे सुरुवात. विघ्नेश कांद्यावरती जबाबदारी आहे. संघाचे विघ्न दूर करू शकेल का? फलंदाज बॅटिंग करत असताना अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करतील, मात्र त्या अटॅकिंग इंटेंटला मोडून त्यांना डिफेन्सिव्ह अप्रोच खेळण्यासाठी भाग पाडतील का? हे देखील प्रश्न मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. साहिल आणि साई हे 2 खेळाडू मैदानावरती आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोचली आहे
14 या आकड्यावरती विघ्नेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता विघ्नेशच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. सिंगल आली आहे एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 15 धावा पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. ऑन साइडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मैदानावरती फिल्डिंग अप्रतिम आहे. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 16. 16 ऑन द बोर्ड. तीन बॉल वरती 3 सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील विघ्नेश सज्ज. 3 बॉल वरती मोठे स्ट्रोक खेळून द्यायचे नाही हा मैदानावरती एक प्रयत्न असेल. विनोदच्या वतीने थोडीशी आपल्याला मिस्टेक पाहायला मिळते. कमीत कमी 30 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण विनोद सारखा असा खेळाडू आहे ना, तो व्ही मध्ये जरी मॅच असली 1 to 4 फॉर्मॅट असला तरी देखील चौकार मारायसाठी माहीर आहे. अशा खेळाडूला जर स्क्वेअर मैदान किंवा सेमी सर्कल मैदान मिळाला, हा खेळाडू सोडत नसतो. मी फक्त मारामारी मना पट्ट. ज्यावेळेस बॅटिंगला येतो त्यावेळेस याच ब्रीद वाक्यावरती तो खेळतो. आणि बॉल सीमा पार. मिळतील लाभात 4. चौकार. पुढे सरकत असताना 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत 5 आणि 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडू 21 धावा या धावफलकावरती आहेत. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त कमालीचे फटके, त्या फटक्यांचे बसत असताना समोरच्या संघाला चटके. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती सायनाथच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती महत्वाची विकेट. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक शिल्लक. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम सारा 11 कल्याण. पंकज मैदानावरती पाहायला मिळतील. नवीन बॅटर पंकज, रोशन पाहायला मिळतात मैदानावरती. रोशनच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. चला मॅच सुरू करायची, लगेच सामना सुरू करायचा आहे, ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. श्री मनोज मोरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. यावेळेस देखील विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या खेळीचा अंत. साहिल बॅक टू दी पवेलियन.
गोलंदाज देखील तयार होत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. रिव्ह्यू घेण्यात आलाय. स्नो चेक साठी असेल रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यावेळेस अजून एक फलंदाज बाद. विकेटचं पतन. माठाच्या खेळीचा अंता. डीजे तर 22. 4 बॉलमध्ये 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती रोशन पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ज्याच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. वाईड बॉल. आवाजदारची धाव फलकावरती 8 आणि धावसंख्या फलकावरती 23. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉल सगळे अजूनही शिल्लक आहे. अगदी रनअप बॉल मैदानावरती खेळत असताना बॅटिंग करत होते ते म्हणजे स्वाटी 11. यावेळेस बॉल पडल्यानंतर थोडासा बॉल फिरलाय. बॉल थोडासा फिरला. धावसंख्या 24 धावांचं आपण पाहू शकतो आतापर्यंत यशस्वी पाठलाग केलाय. पण आता शेवटचा आपण पाहू शकतो बॉल आहे. चला चिंतामणी जय 11 आणि R1 स्पोर्ट्स लगेच रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल. अशा रीतीने धावसंख्या फलकावरती 25-26 लक्ष. लगेच विनोद भाई जेडी सर थोडंसं सहकार्य करा आणि लगेच बॅटर्स मैदानावरती आलेत. तुम्ही देखील लवकर फ्री व्हाल. लक्ष 26 टार्गेट. चिंतामणी जय 11 संघाचे कर्णधार लगेच या टॉस साठी R1 स्पोर्ट्स. स्वप्नील भाऊ
चला टॉस साठी या सर्वेश भाई, जल्दी से टॉस के लिए आ जाइए। चला बॅटर्स मैदानावरती, विनोद भाई प्लीज थोडस लवकर मैदानावरती आपण या, ही विनंती। 26 धावांचं लक्ष्य, 26 टार्गेट मैदानावरती। नंदू भाई तुम्ही पण आले का बॅटिंगला? पाबेलजी दास यांची उपस्थिती पाहायला मिळते। आमचे मिलिंद अनंतचे अतिशय निकटवर्ती व्यक्ती आहेत आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल, त्यांचं सहर्ष स्वागत। हाथों की लकीरें पे मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते जिनके हात नहीं होते। त्यामुळे नशिबावरती भरोसा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनगटांवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे। मी करू शकतो, माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे कॅलिबर आहे, माझ्याकडे पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये डिलिव्हर करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ते परफॉर्मन्स मैदानावरती डिलिव्हर करू शकतील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण म्हटलं जातं यू हॅव अ पोटेन्शियल इज डिफरंट थिंग। तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, कौशल्य असेल, ही वेगळी गोष्ट आहे, पण त्या वेगळ्या गोष्टीचं कधी कुठे आणि कसं उपयोग करायचं याचं ज्ञान असणं ही अतिशय वेगळी गोष्ट असते। चला सामना सुरू करायचा आहे। सव्वीस लक्ष 26 टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय। सामन्याला होती सुरुवात, यस सर, सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। विनोद म्हणजे खऱ्या अर्थानं चौकारांचा किंग, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, नेहमीच असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। नाही दादा आतमध्ये राहिले तर बाहेरचा सांभाळेल कोण, हा प्रश्न आहे। समीर दादा साळुंके म्हणजे मी नेहमी म्हणतो की वरून दिसतात ते कडक पण आतून एकदम नरम आहेत आणि नारळासारखे एकदम गोड। मलाईदार माणूस। धावसंख्या फलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळते। 26 धावांचं लक्ष्य 24 बॉल मध्ये हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे। रोहित पाहायला मिळतील, रोशन आणि विनोद हे सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात। विनोद जर मैदानावरती टिकले तर 3 ओव्हर्स मध्येच मॅच फिनिश होईल असा गुणवत्तेचा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार, त्यावेळेस देखील पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक होता आणि फिल्डिंग अप्रतिम आहे। सपोर्ट सिस्टीम फार मोठा आहे वाटी 11 संघाला आणि ज्या वेळेस तुमच्या विरोधामध्ये संपूर्ण क्राउड असतो त्यावेळेस थोडंसं दडपण प्रत्येक खेळाडूवरती असतो। डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार, मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी असेल देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 1 ऑन द बोर्ड, एक धावजी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पहिला मार्गस्थ, पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल। मापक 26 धावांचं लक्ष्य आहे। 26 धावा देखील पार करणं गरजेचं आहे, कारण कालच्या दिवसाचा जर विचार केला हाय स्कोरिंग एन्काउंटर होत होते, आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्याने। यावेळेस पुन्हा एकदा मोठा सुख मारण्याचा प्रयत्न मात्र
फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. चला दोन्ही संघ टीम अर्बन स्पोर्ट्स आणि टीम चिंतामणी जय 11 टॉस साठी रिपोर्टिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. दोन्ही संघ आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. साहिल पाहायला मिळतात एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. मिलिंद सर, नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय पण कुठलाही संघ उपस्थिती दाखवत नाहीये. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन. रोशनच्या कैचा अंत. 1 more विकेट डाऊन. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात जे म्हणजेच सागर. विकेट हॅट्रिक 100 वरती असणारा खेळाडू. मैदानावरती वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मैदानावरती बघूया कशा प्रकारची कामगिरी करण्यात येईल. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये या खेळाडूसाठी. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करत असताना अफलातून कामगिरी मैदानावरती होतीये. गोलंदाज रोहितच्या मतीने. हिटमॅन रोहित मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. और हिटमॅन फिट है तो मामला सुपर हिट है. शेवटचा बॉल. 1 to go. आल्या धावा 2. विकेट गेल्यात आतापर्यंत 2. गोलंदाज तयार. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावांसाठी चौकार. विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच 18 बॉल 20. 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बघा खेळाडू कक्षामधून कोणी येऊ नका विनंती असेल आयोजकांची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची आपण नोंद करून घ्यायची. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 6. 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. बाबू पाहायला मिळतात. बाबूच्या विरोधामध्ये चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळतील. आम्ही म्हटलं होतं की असा खेळाडू आहे ना 3 ओव्हर जरी टिकला तरी देखील मॅच क्लिअर करेल, कारण तो नेहमी म्हणतो मारामारी मना पट्ट. जबरदस्त फलंदाजी, अफलातून बॅटिंग.
तो थांबून खेळत नाही. वैद्यनाथजी गुगे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. दादांचं मनपूर्वक स्वागत. VBS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये कट केला. स्क्वेअर कटचा देखनाला जवाब फटका पाहायला मिळाला फलंदाज विनोदच्या बॅट मधून. यावेळेस बॉल आलाय, डॉट बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. बाबूचा कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 10-26 लक्ष आहे. मी ना उल्लेख करत होतो की विनोद असा खेळाडू आहे ना, 56 धावा पाहिजे असेल तरी तो अटॅकिंग खेळतो, 36 धावा पाहिजे असल्या तरी अटॅकिंग खेळतो, 16 धावा देखील पाहिजे असल्या तरी देखील अटॅकिंगच खेळतो. कारण किंग सारखा खेळत असताना अटॅकिंग फलंदाजी ही या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस देखील बॅटची कडा पाहायला मिळते. साईनाथ अतिशय जवळ होते. अशी कीपिंग करायची असेल, अशी फलंदाजी होईल तर मित्रा हेल्मेट घालून तुला कीपिंग करावी लागेल. धावसंख्या फलकावरती आली आहे. सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बाबू पाहायला मिळतात जे एक जबरदस्त गोलंदाज आहेत. चिंतामणी या संघाचे एक ट्रम्प खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट बॉलने आतापर्यंत आपण या मॅच मध्ये पाहू शकतो कमबॅक होत असताना. तरी देखील अजून दिल्ली दूर आहे. मैदानावरती भरपूर धावेंची आवश्यकता आपल्याला नाहीये, त्यामुळे सिंगल डबलने सामना जिंकू शकतो हे माहिती आहे. विकेटमध्ये अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. ज्या अनइवन बाउन्समुळे फलंदाजाच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क, कटाक्ष, प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि फलंदाज संभ्रमात राहतो. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. साहिलने बॉलला गॅदर केलाय. लेगबाजची एकदा वाढ होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. पहिल्या बॉलवरती चौकार आला, शेवटच्या बॉलवरती देखील चौकार आला होता. दोन्ही मॅचचा रिदम या 2 बॉलने तोडला. 26 धावेंची आवश्यकता होती आणि 26 धावेंची आवश्यकतांना 2 बॉलवरती ज्या 8 धावा आल्यात या मॅच मध्ये संपूर्णपणाने आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना सारे 11 कल्याण संघ पाहायला मिळतो, पण जबरदस्त वाटी 11 संघाची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक प्रतीक रोहितचं राहिलं, दुसरं षटक प्रतीक बाबू यांचं राहिलं आणि दोन्ही खेळाडूंनी कमालीची गोलंदाजी केली आहे. जरूर 6 ते 7 धावा खर्च केल्यात, पण सध्याच्या घडीला 6-7 धावा देखील फार मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे पैसे कमी आहेत आणि तुम्ही मॅकडॉनल्डचे स्वप्न, KFCचे स्वप्न बघू शकत नाही. तुम्हाला हक्काचा वडापाव खाऊन तुमचा दिवस भागवावा लागतो. मैदानावरती तेच करायचंय. धावसंख्या कमी आहे, तुम्हाला धावा कमी खर्च करणं अतिशय महत्वाचं आहे. आविशचंद्र येवनकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. मैदानावरती अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. खरबुजे को देख टरबुजा रंग बदल रहा है. मैदानावरती फलंदाज विनोदला पाहून आता सागर मैदानावरती आपले हात खोलतोय. सागरच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉल वरती या मॅचची हवा काढणारा चौकार. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 16. आता 12 चेंडू 10 ची आवश्यकता. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 10. मिलिंद सर, समीर दादा, पुढच्या मॅचचा टॉस पण नाही, कोणी येत नाहीये, काय करायचं? दिला येतच नाही कोणी. चिंतामणी जय 11 संघाचे कर्णधार, R1 स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या कर्णधारांना लास्ट ऑफिशियल फायनल कॉल असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. R1 स्पोर्ट्स आणि चिंतामणी जय 11. चला, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय, अन्यथा आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही ओव्हर संपायच्या अगोदर जर कॅप्टनने उपस्थिती दाखवली नाही तर मात्र पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण सचिनला पाहतोय. सचिनच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेस देखील ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता.
सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. या दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळतील अंबरनाथ नगरीचे शहर अध्यक्ष माननीय श्री शैलेशजी शिर्के साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. राजसाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांचे प्रसारक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराचे अध्यक्ष आणि प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा या ब्रीद वाक्यावरती चालत असताना मराठी माणसाचं अस्तित्व निर्माण व्हावं यासाठी ज्यांचं अथक मेहनत, अथक परिश्रम समस्तपणाने आपल्याला पाहायला मिळते अशा आपल्या सर्वांचे नाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ नगरीचे शहर अध्यक्ष माननीय श्री शैलेश दादा शिर्के साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा या ब्रीद वाक्यावरती चालत असताना माणसांची सेवा ही खरी ईश्वराची सेवा या ब्रीद वाक्यावरती चालत असताना फार चांगलं कार्य या मान्यवरांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 21, विजयासाठी अजून देखील 5 धाब्यांची आवश्यकता. पहिले आली सिंगल, त्यानंतर आला चौकार, आली नंतर विकेट आणि आता 9 चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. R1 स्पोर्ट्स संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विनंती असेल ती म्हणजे चिंतामणी जय 11 संघाचे कर्णधार आपण उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. भाई ये ना, ये लगेच ये प्लीज भाऊ, वेळ कमी आहे कारण आता दुसरी इनिंग समाप्त व्हायला आली आहे. वाईट बॉल, फक्त 5 धावा. आय थिंक गोविंद आहेत, गोविंद प्लीज तुम्ही या लवकर. यावेळेस देखील मैदानावरती लेगबाशी आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 23, 3 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 3 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जीत के लिए 3 रनों की आवश्यकता, 8 गेंदों में ये रहेगा इक्वेशन. इस बार बड़ा सुख माना चाहते थे, अलोंग द कारपेट गेंद जाते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में मृत्युंजय राणे आर मैदान के अंदर अगर फील्ड करते चला, विनंती असेल टॉस सोडून आपण घेऊ R1 स्पोर्ट्स संघ आणि विनंती असेल ती म्हणजेच चिंतामणी जय 11. लगेच आपण टॉस करतोय. हेलो, क्लिक कर दे, 1 मिनिट दे, थोडासा सन्मान करायचा. अनेक साऱ्या मान्यवर मंडळींची उपस्थिती आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये, कालच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळाली आणि सर्व मान्यवरांची ज्यावेळी उपस्थिती लाभली त्यावेळेस आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्राची संस्कृती अर्थात अतिथी देवो भव या संस्कृतीला जपणारी आपण पाहिली जी मात्र कामगिरी प्रत्येक मान्यवरांचं देवाप्रमाणे वागणूक करणं. यावेळेस चांगली गोलंदाजी. 6 गेंदों में 2 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए इक्वेशन. कौन सी तरफ ये मैच जाएगी
किस तरफ ये मैच जाएगी ये देखना बड़ा ही दिलचस्प। इस बार ड्राइव करते हुए मुंबई की मरीन ड्राइवर से भी कड़क बल्लेबाज विनोद की है ब्रांडेड कवर ड्राइव। विनोद मैन ऑफ द मैच, विनोद होंगे मैन ऑफ द मैच। सारा 11 कल्याण टीम चुकी है।